नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. निखिल कुठे आहे? निखिल खोलीत नाहीये का? मी काय नाही केलं, मी काही केलेलं नाही. मी काय नाही केलं. त्यांच्या या वयात त्यांना फ्रॅक्चर नाही झालं म्हणजे मिळवलं, तो उगाच मला गिल्टी वाटायचं. निखिलचा फोन होता, त्याला माहितीये प्रिया कुठे आणि कशासाठी गेली होती ते. निखिलचा काय संबंध इथे? किती काहीतरी वाईट घडणार आहे. आग. कोण राहतंय तिथे? कोण आहे ती व्यक्ती? निखिल, सुलेखाची आई. तुम्ही दोघांनी अक्कल काय गहाण टाकले का? तुम्हाला काय खेळ वाटला हा? काका तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं म्हणणं. बस पुरे. आधी तू माझं ऐक. पूनम आणि बालची काय अवस्था झाली आहे माहिती आहे? अरे वेळ लागायची पाळी आली त्यांना. पूनमला रात्री बेरात्री पोलीस स्टेशन मधून फोन येतात, एक डेड बॉडी सापडली, ओळख पटवून द्यायला या म्हणून. आणि तुम्ही दोघांनी काय त्यांना लपून ठेवलं? खेळ वाटला का तुम्हाला हा? अहो काका, त्यांनीच फोन करून मला बोलावून घेतलं होतं. आणि तुम्ही जर त्यांची बाजू ऐकून घेतली असतीत ना, तर तुमचाही त्यांच्यावर विश्वास. अरे त्यांची बाजू काय ऐकायची आहे? त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय. कुठलाही शहाणा श्रोता माणूस न सांगता घरातून निघून जात नाही. नाही हो काका, असं काही नाहीये. हे सगळं ठरवणारे तुम्ही कोण? तो हक्क तुमचा नाहीये. त्यांनी तुम्हाला फोन केला ठीक आहे, पण तुम्ही मोठ्या माणसांना कोणाला तरी विश्वासात घ्यायला हवं होतं. हो मग मी केला होता ना प्रियाला फोन. ती तुझ्यासारखीच पोरकट. अरे निखिल, थोडा तरी विचार करायचास तू. हो काकू, मी तेव्हा. बस पुरे. या विषयावरती मला चर्चा नकोय. वसुधा, ताबडतोब बाळला फोन लाव आणि त्याला सांग सुलेखाची आई सापडली म्हणून. नाही काका, प्लीज प्लीज असं करू नका. माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. हो, ममांना सुलेखापासूनच धोका आहे. बस पुरे. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. वसुधा, तू बघतेस काय? बाळला फोन लाव ताबडतोब. हॅलो बाळ. एवढ्या रात्री निखिल परत कसा काय आला?
ये निखिल, एवढ्या रात्री परत आलास? काय रे, सगळं ठीक आहे ना? प्रिया, बाबा, प्रिया, तुझा जेव्हा जन्म झाला ना, अगदी एवढीशी होतीस तू, लहानशी. बाळ नेहमी चेष्टेने म्हणायचं सुद्धा, हिला पाळणं नसेल तरी चालेल, एखाद्या शू बॉक्स मध्ये सुद्धा मावेल. बाबा सुद्धा मला नेहमी म्हणायचं, मधू एखाद्या कळीसारखी लहान आहे रे, नाजूक आहे मुलगी. आयुष्यात कधीही याच्यावरती हात उगारायचा नाही. आज बाबा जर इथे असते तर त्यांना किती यातना झाल्या असत्या. मी हात उगारला तुझ. खर तर बापानी मुलीची माफी मागणे शोभत नाही, पण बाबा प्लीज प्लीज असं नका म्हणू, नका म्हणू. तुमचा गैरसमज झाला म्हणून तो कोणाचाही झाला असता. माझ्यावर हात उगारताना तुम्हाला किती यातना झाल्या असतील मला माहितीये. आणि हो, मी काय नाजूक बिजूक नाहीये. आय एम टफ. खाल्ला थोडा वार तरी काही बिघडत नाही. आय एम सॉरी बाबा, खरंच आय एम सॉरी. मूर्खासारखं वागले असेल कदाचित, पण बाबा मला अजूनही असं वाटतं की आम्ही जे केलं प्रिया प्लीज नको, आता तो विषय पुरे झाला. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, जी गोष्ट मी आजपर्यंत कधीही केली नाही
ती मला करावी लागली. एका अर्थी बरंच झालं. दादा आणि भाई मला नेहमी म्हणायचे, बाबांचा हात कसा लागतो तुला कुठे माहितीये. आम्ही असा मार खाल्लाय, आम्ही तसा मार खाल्लाय. तुला नुसतं लाडावून ठेवलंय. हे दोघं तुला असं म्हणायचंय? येऊ दे, एकेकाला बघतो मी. आता मीही अभिमानाने सांगू शकेन, बाबांचा हात कसा लागतो ते मला सुद्धा माहितीये. आणि तो प्रेमाने डोक्यावरून फिरतो तेव्हा कसा लागतो तेही माहितीये. पुन्हा मग मी जे काही केलं ना ते केलं नसतं तर आज जिवंत दिसले नसते मी तुम्हाला. या मुलीने जीव घेतला असता माझा. मम्मा, मम्मा अशी का वागतेस तू माझ्याशी? बंद कर तुझं हे नाटक. पूनम आणि बाळ माझ्यावर विश्वास ठेवा. हिचं हे रडणं आणि केविल माणं चेहरा करणं सगळं सगळं खोटं आहे. तुमची पाठ फिरल्यावर बघा माझ्याशी कशी वागते ती. पुण्याला सुद्धा मला टॉर्चर करायची सुरुवात केली होती हिने. दहशत बसली होती माझ्या मनात हिची. आणि पुन्हा तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय तिने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. बस मम्मा. दी मी जाते इथून. I just can't take this anymore. ती घरातून निघून गेली होती तेव्हा माझी काय अवस्था झाली होती तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतंस ना. सगळं नाटक होतं का ग ते? आणि आता माझी आई. It's enough now. मीच निघून जाते. I just can't take it anymore. रेखा प्लीज, आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलोय. तू जरा शांत हो. कसं सहन करू जीजू? एक मिनिट. माझ्या जागी तुम्ही असता तर सहन केलं असतं. मामा, का वागताय तुम्ही असं? तुम्ही निघून गेला होता तेव्हा लेखाची काय बाळ, तू काय मला शिकवणी देतोयस? अरे हा सगळा तिचा डाव आहे, डाव. तिच्या मनात आपल्या सगळ्यांबद्दल फक्त द्वेष आहे, द्वेष. पुन्हा बघा, हिच्याकडे ना एक अवलक्षणी बाहुली आहे. तासंतास तिच्या जवळ बसलेली असते ही. काहीतरी अघोरी, काहीतरी विचित्र. स्टॉप इट मम्मा. त्यापेक्षा तू माझा जीव का घेत नाही? जन्माला आलीस तेव्हा जीव घेतला असता ना तर आज ही वेळ आली नसती माझ्यावर. आई, अरे बाळ, आधीला सुद्धा नाही. मामा बास. आम्ही ऐकून घेतोय म्हणून काय वाटेल ते बडबडताय का तुम्ही? बाळ, बाबा तुम्ही त्यांना. तू गप्प बाईस, नाही तर मुस्कट फोडीन तुझं. हे सगळं तुझ्या शहाणपणामुळे घडतंय, कळतंय ना? बाबा मी फक्त. शट अप. बाळ, परक्यांच्या घरात मला आणखीन तमाचे नकोयत. आता जे मी सांगीन तेच फायनल. आई, खाली गाडी उभी आहे. तुझं जे काय सामान असेल ते लगेच पॅक कर आणि खाली गाडीत जाऊन बस. पुनम मला हिच्याजवळ. आई मी सांगते तसं कर फक्त. सुलेखा, आई आजपासून माझ्याकडे राहील आणि तुला जेव्हा पुण्याला जायचं असेल ना तेव्हा तू जाऊ शकतेस. आणि ती माझ्या बरोबर असेपर्यंत
माझ्या जवळ माझ्या खोलीत राहील. अँड दॅट्स फायनल. दी म्हणजे तुलाही असं वाटतंय का की मी मला कुणाबद्दलही काहीही वाटत नाही. मी सांगते तसं फक्त करा. अँड माय डिसिजन इज फायनल. ओके? मालक, मालक. काय रे? मालक, सोपान आजोबांचा पाय खूपच सुजलाय. रात्रभर बिचारे झोपू नाही शकले. मी माझ्याकडून जेवढे म्हणून घरगुती उपाय करता येतील तेवढे करून थकलो. अरे शेक दिलास का पायाला? छे, अहो पाय सुजलाय म्हणजे पायाचं हाड मोडलंय आणि हाड मोडलं असताना शेकायचं नसतं ना. शाबास, 100 पैकी 100 मार्क तुला. बरं जा, आता त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हा, तिकडेच घेऊन जातोय. रिक्षा बोलवली आहे. तुम्हाला सांगायला म्हणून आलो. श्रीराम श्रीराम. निघू मी? निघ निघ. हा. विष्णू, हा, जरा इकडे. काय मालक? काय रे, काल तू वाड्याच्या मागे काय खोदकाम करत होता? अरे देवा, महत्वाचं ते तुम्हाला सांगायलाच विसरलो. मालक, हे सोपान आजोबा महा बदमाश आहेत. आता आणखीन काय केलं त्यांनी? अहो ऐका तर, तुम्हाला महादेव दादांचे त्यांनी लपवलेले कागद परत केले ना, त्यातला एक महत्वाचा कागद स्वतःकडे ठेवला. कोणता? नकाशा. नकाशा? हो. कसला? तुमच्या वडिलांनी म्हणे वाड्याच्या मागच्या बाजूला एक मोठं कारंज बांधलं होतं आणि ते त्या नकाशात ठळकपणे लिहून ठेवलंय. नंतर कधीतरी महादेव दादांनी ते तोडून टाकलं आणि ते तोडण्याच्या निमित्ताने तिथे खजिना लपवून ठेवला आणि ती जागा नकाशात दाखवून ठेवली. हे तुला सोपान काकांनी सांगितलं? हो. काय झालं मालक? मी काही चुकीचं बोललो का? अरे विष्णू, याचा अर्थ एकच होतो. काय मालक? सोपान काकांना खजिन्याबद्दल शष्प माहिती नाहीये. म्हणजे? अरे वेड्या, जवळ 30-35 वर्षांपूर्वी माझ्याच हातांनी मी खणलं होतं त्या जागी. हो. आणि थोडकं नव्हे, 10-12 फूट खोल. पण दगड आणि मातीच्या चिखलांशिवाय काहीही लागलं नाही हाताला. म्हणजे तुम्हाला तो नकाशा तेव्हाच सापडला होता आणि तो मी व्यवस्थित महादेव दादाच्या दप्तरात ठेवून दिला होता. महादेव दादानी तो नकाशा काढला होता की नव्हता ही शंकाच आहे. कारण महादेव दादाची ही शैली नव्हे. त्याचं लिखाण असंबद्ध असलं तरी अक्षर मात्र शेवटपर्यंत वळणदार होतं. एखादे चित्र किंवा नकाशा त्यांनी जर काढला असता तर त्यावरील रेषा स्पष्ट आणि ठसठशीत असत्या. असे ओरखाडे काढले नसते जसे त्या नकाशात आहेत. त्याच नकाशाबद्दल बोलतोयस ना तू? हो. हा बघा, कालच्या गडबडीत खिशातच राहिला. ही बघा, ही ती जागा. घरातल्याच कुठल्या तरी हातांनी काढलेला आहे हा नकाशा. माझ्या ओळखीचे आहेत हे हात. अघळ पगळ, अव्यवस्थित. पण एक मात्र नक्की, हे हात महादेव दादाचे नक्कीच नाहीत. पण मग या नकाशाचा अर्थ काय? तेव्हाच ठाऊक.
असो, तू निघ, सोपान काकांना दवाखान्यात दाखवून आण आणि त्यांना आत्ताच याबद्दल काहीही सांगू नकोस. आधीच जखमी होऊन बसलेत, आणखीन मनाला जखमा नकोत. काय? निघ.